रामकृष्ण हरी माऊली. पद्ममिनी एकादशी, पुरुषोत्तम मासातील शुक्ल पक्ष एकादशी, अधिक मासातील एकादशी. त्याचे महत्त्व थोडक्यात सांगणार आहे. श्रीकृष्ण म्हणतात धर्मराजाला, मला सर्व महिन्यामध्ये पुरुषोत्तम मास फार प्रिय आहे. माझे भक्तजन त्याला पुरुषोत्तम किंवा अधिक मास म्हणून ओळखतात. आधीच हा पवित्र महिना, त्यामध्ये येणारी एकादशी तिथी सर्वात पवित्र आहे. या महिन्यात कथा, कीर्तन, प्रवचन, श्रवण, पुरुषोत्तमाचे नामस्मरण करावे. या महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला पद्मिनी एकादशी असे म्हणतात. पूर्वी त्रेतायुगात पुलस्त्य मुनीचा पुत्र रावण लंकेत राक्षसाचा राजा म्हणून राज्य करीत होता. हा बलवान राजा शिवभक्त होता. तो महापराक्रमी होता. पृथ्वीवर सार्वभौमपद मिळवायचे होते, म्हणून प्रत्येक विरोधकाला त्याने बंदिवासात ठेवले. सर्व देवांचा पराभव करून आपल्या सेवेत ठेवले होते. हा महाप्रतापी राजा उत्तरोत्तर बलवान होऊ लागला. त्याचबरोबर त्याचा अहंकार वाढू लागला. एके दिवशी राजा रावण नर्मदाकाठी शिवपूजा करीत होता. अवतीभोवती सर्व प्रकारचे पूजा साहित्य होते. तो बसला होता तेथून खाली 4 कोसावर कृतवीर्याचा मुलगा सहस्त्रार्जुन जलक्रीडा करत होता. जलक्रीडा करताना त्याने आपले सहस्र हात नदीच्या दोन्ही तीरावर पसरले. तेव्हा नदीचा प्रवाह बांध घातल्याप्रमाणे काढला गेला, पण पाणी उलट दिशेने जाऊ लागले. बघता बघता पाणी फुगले आणि 4 कोसाच्या अंतरावर गेले. तिकडे रावण पूजा करीत होता. तेथे पाणी फुगून रावणाचे पूजा साहित्य वाहून जाऊ लागले. तेव्हा रावणाची त्रेधा तिरपीट उडाली. तो पूजा सोडून उठला आणि पूजेत कोणी व्यत्यय आणला म्हणून रागाने धुसफुसत अडथळा करणाऱ्याचा शोध घेऊ लागला. तेव्हा खालच्या बाजूला सहस्त्रार्जुन जलक्रीडा करीत असलेला त्याला दिसला. त्याच्या जलक्रीडेमुळे आपल्या पूजेत अडथळा आला हे लक्षात आल्यावर तो सहस्त्रार्जुनाजवळ गेला व त्याला म्हणाला, दृष्टा, तुझ्या जलक्रीडेमुळे माझ्या पूजेत अडथळा आला. मी कोण आहे हे तुला ठाऊक नाही वाटते. सर्व देवांना मी बंदिवासात घातले. आता तुझा प्राण घेतल्याशिवाय तुला सोडणार नाही. रावण म्हणाला. सहस्त्रार्जुन तेवढ्याच आवेगाने ओरडला, हे चिलटा, देवांना बंदी केलेस म्हणून गर्व करू नकोस. माझ्यापुढे तुझा पराक्रम क्षुद्र आहे. सिंहापुढे कोल्ह्याचा टिगाव लागत नाही. त्याचे हे उत्तर ऐकून रावण गदा घेऊन रागाने बेभान होऊन सहस्त्रार्जुनावर प्रहार करण्यासाठी धावला. सहस्त्रार्जुनाने लाथ घालून खाली पाडले. केस धरून रावणाला फरफडत नेऊन बंदिवासात टाकले. हे व्रत रावणाचा पिता पुलस्त्य मुनीला समजले आणि सहस्त्रार्जुनाच्या कैदेत बरीच वर्ष काढलेल्या रावणाची सुटका करण्यासाठी सहस्त्रार्जुनाकडे गेला. पुत्रप्रेमासाठी सहस्त्रार्जुनाची विनंती केली. त्याने रावणाची सुटका केली. ही बातमी नारदांना समजली. ते पुलस्त्य मुनीकडे आले आणि त्यांना विचारले, मुनी श्रेष्ठ, आपला मुलगा त्रिभुवनात एवढा पराक्रमी युद्धकुशल असताना त्याला जेरीला आणून बंदिवासात टाकणारा पुरुष खरोखरच अलौकिक असला पाहिजे. पुलस्त्य म्हणाले, खरे आहे, रावणाला बंदिवासात टाकणारा सहस्त्रार्जुन खरोखर महाप्रतापी आहे. त्याला प्रत्यक्ष श्री विष्णूचे वरदान आहे की
माझ्या वाचून तुझा अन्य कोणाच्याही हातून पराभव होणार नाही. म्हणून तो रावणाचा पराभव करून त्याला बंदी करू शकला. पुलस्त्य ऋषीने खुलासा केला, पण त्याने नारदाचे समाधान झाले नाही. त्याची जिज्ञासा आणखीन वाढली. ते म्हणाले, सहस्त्र अर्जुनाला श्री विष्णूकडून असे वरदान मिळण्याचे काय कारण आहे ते स्पष्ट करा. पुलस्त्य म्हणाला, पूर्वी त्रेतायुगात महान विष्णुभक्ती राजा कृतवीर्य महिष्मती नगरीत राज्य करीत होता. राजाकडे सर्व प्रकारची सुबत्ता होती. तो साधू संतांचा विद्वानाचा आदर करी. प्रजेच्या आरोग्य, शिक्षण, अन्नधान्य, संपन्नता, संरक्षण याच्याकडे त्याचे पूर्ण लक्ष होते. राजाची सैन्य व्यवस्था शस्त्र सज्ज होती. हेर खाते तत्पर सावध होते. अशा राजाकडे फक्त एकाच गोष्टीची उणीव होती, ते म्हणजे पुत्र संतान नव्हते. राजा कृतवीर्याची पत्नी पद्मिनी महान पतिव्रता होती. धार्मिक वृत्तीची होती. ती प्रसिद्ध राजा हरिश्चंद्राची कन्या होती. दान, धर्म, यज्ञयाग, उपवास व्रते करून, सर्व उपाय करून राजाला संतान होत नव्हते. राजा कृतवर्मा व राणी पद्मिनी राज्याचा सर्व कारभार प्रधानावर सोपवून अरण्यात गंधमादन पर्वतावर पर्णकुटी बांधून तपश्चर्या करीत राहिली. कठोर तपश्चर्यामुळे राजाचे शरीर दिवसेंदिवस कृश होऊ लागले. त्यामुळे राणी पद्मिनीला राजाच्या जीविताच्या सुरक्षिततेविषयी चिंता वाटू लागली. म्हणून ती अत्री ऋषीच्या महान पुण्यवान पत्नी अनुसया हिला शरण गेली. अनेक वर्षे तपश्चर्या करूनही लाभ नाही. यावर उपाय सुचवा, अशी तिने विनंती केली. अनुसयेने पद्मिनीला धीर दिला व पुरुषोत्तम मासातील शुक्ल पक्षातील एकादशी व्रत भक्तिभावाने यथाविधी करा. श्री विष्णूची पूजा करा. तुमचे मनोरथ पूर्ण होतील. पुत्र संतान होईल असे सांगितले. त्याचप्रमाणे पद्मिनीने अधिक मासातील शुक्ल पक्षातील एकादशी व्रत यथाविधी भक्तिभावाने केले. श्री विष्णूची पूजा केली. प्रभू विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी राजा कृतवर्मा व राणी पद्मिनीला वर मागा म्हणून सांगितले. आमची इच्छा सफल करा. असे दोघेही म्हणले. मला बलवान, सर्वात पूज्य असा पुत्र हवा. त्याला कधी अपयश येऊ नये. भगवान विष्णूशिवाय त्याला कोणी जिंकणारा नसावा. असा पुत्र होईल. असे तथास्तु म्हणून प्रभू विष्णू अंतर्ध्यान पावले. पुढे ते आपले राज्यात गेले. तेथे त्यांना पुत्र झाला. तो सहस्त्र अर्जुन आहे. त्याला प्रत्यक्ष भगवानाने अद्भुत सामर्थ्य दिले. नारद मुनीला कोडे उमगले. रावणाच्या पराभवाचे कारण कळाले. सहस्त्र अर्जुन महान विष्णुभक्त होता. आपल्या सामर्थ्याचा त्याने देवाविरुद्ध वापर केला नाही. धर्मराजा ही कथा ऐकणारे वाचणारे सद्गतीला जातात असे श्रीकृष्ण म्हणाले. आणि या एकादशीला पद्मिनी हे नाव मिळाले. रामकृष्ण हरी माऊली.